नमस्कार मैत्रिणींनो. हे माझं जाईचं झाड आहे. जाईचं नाही, सॉरी, जुईचं. याच्यात 2 प्रकार आहे, जाई आणि जुई. हे जुईचं फूल असं छोटं येते आणि जाईच्या पाकळ्या थोड्या मोठ्या येतात, रुंद येतात फुलाच्या. तर असा याच्यात फरक आहे जाई-जुईमध्ये. आणि हे कटिंगने अगदी सहज लागते आणि खाली जमिनीत लावल्यास याला खालून भरपूर नवीन रोपं येतात. आणि हे आपोआप असं बुशी होते. ह्याची कटिंग केल्यास असं बुशी होते. हे हे मी आता 20 लिटर जे आहे कलरच्या डब्यात लावलेलं आहे. आपण पाहू शकता किती फुलं येतात. आमच्या इथे नांदुऱ्याला 2 दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे. त्यामुळे आणि भरपूर फुलं आलेले आहे त्याला. कटिंगने लागते, याचा सुगंध खूप छान असते. संध्याकाळच्या वेळेस अगदी मंद मंद सुगंध असते रात्रभर याचा. याचे छान गजरे केले जातात. देवालाही वाहिल्या जातात. महादेवाला वाहिलं याच्यात हे फुलं तर आपल्याला हे चांगले आशीर्वाद मिळतात. म्हणजे प्रत्येक फुलं वाहिलं तर त्यापासून वेगवेगळे देवाला जी 5 फुलं आवडतात त्याच्यात एक फुल हे जाईचंही आहे, जाई-जुईचं. त्याच्यामुळे आपल्याला आरोग्य चांगलं मिळते आणि याचा सुगंध छान असते. हे औषधी उपयोगातही हे वापरलं जाते. आपलं तोंड आल्यास याची पानं चावून खाल्ल्यास तोंड चांगलं होते. आणि हे असं दिसायला सुंदर दिसते फुलं आल्यावर. याची वेल अशी मोठी वेल होते. याचा आपण मांडवही घालू शकतो, मांडवावर टाकू शकतो. ही वेल खूप पसरते ही वेल. आणि फुलंही भरपूर येतात. याची याला थोडंफार कंपोस्ट दिलं, खत दिलं आपण याला, अं, शेणखत किंवा अं, गांडूळ खत असं खत दिल्यास फुलं भरपूर येतात आणि याची वाढही चांगली होते. असं हे जाई-जुईचं झाड आहे. ते लावलं जाते. भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे. वेल्डन मातीत लावायचं आणि 2 महिन्यातून एकदा खत द्यायचं. एवढी काळजी घेतल्यास याला भरपूर फुलं येतात. हे माझं मधुकामिनीचं झाड आहे. यालाही भरपूर फुलं येतात आणि याला बिया लागतात. त्या बियांद्वारे याचं प्लांटेशन केलं जाते. हे कटिंगनेही लागते आणि बियांद्वारेही लावल्या जाते. माझ्याजवळ काळ्या हळदीचे रोपंही आहेत, अडेनियमचेही रोपं आहेत. कोणाला लागल्यास ₹100 एक याप्रमाणे काळ्या हळदीचे रोपं मिळतील आणि अडेनियमचेही मिळतील. 1-2 वर्षाचे आहेत. ही काळ्या हळदीची रोपे आहेत. लाईक, शेअर